नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 14 जानेवारी भागामध्ये अधिपती म्हणतो, आईसाहेब मास्तरींबाईचं पण खरं आहे. तेवढे शिकल्या सवरलेल्या त्यांच्या गळ्यात काय पडला हा ठोकळा. भुवनेश्वरी म्हणते, अधिपती असं काय बोलताय? अहो तुम्ही 9वी शिकलेले पण कुटीचा व्यवहार करताय, त्यासनी काय कळतंय? पण खरं सांगू का अधिपती, मला तुमच्याबद्दल लय वाईट वाटतंय. मला माहिती आहे सुनबाई घरी आल्याशिवाय तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद काय परत येणार नाही, म्हणून त्यासनी आणायला गेले होते. पण त्या नको नको त्या बोलल्या. अधिपती म्हणतो, आईसाहेब राहू दे आता, जा आणि आराम करा. भुवनेश्वरी म्हणते, होय होय आम्ही आराम करतो. अक्षरा म्हणते, आई मी लवकरच घरी जाईल. तेवढे तिरा येते आणि म्हणते, ताई तुझं खूप खूप अभिनंदन. अक्षरा म्हणते, का? ती म्हणते, अगं मी मावशी होणार आहे. विद्या म्हणते, अक्षरा मला राहवलंच नाही गं, म्हणून मी इराला पण सांगितलं. इरा म्हणते, म्हणजे मला नव्हतं सांगायचं? विद्या म्हणते, तसं नाही गं, ही बातमी अक्षराला पहिले अधिपतींना द्यायची होती. हिरा म्हणते, का? जिजूंला नाही सांगितलं? म्हणजे ताई तुझं आणि जिजूंचं पुन्हा भांडण झालं? म्हणजे तू घर सोडलं? अक्षरा म्हणते, इरा अगं कायमचं नाही, कधी कधी मी घरी जाणारच. बरं आई संक्रांत कधी आहे? विद्या म्हणते, अक्षरा तू कॅलेंडर नाही बघितलं? अगं 2 दिवसावर आहे. तुला आठवतं का लहानपणी तिळाचे लाडू केले की इरा सगळे संपून टाकायची. इरा म्हणते, काय ग आई? विद्या म्हणते, मी पुन्हा लाडू करते, तुझ्या सासरी घेऊन जा. अक्षरा म्हणते, मी पण घेऊन जाईल. इरा दचकून म्हणते, ताई तू कशी घेऊन जाणार? तू तर घर सोडलं ना? अक्षरा म्हणते, इरा मी काय कायम सोडलं का? मी एक काम करते, ह्या संक्रांतीलाच घरी जाते. इरा म्हणते, कशाला? सगळे तिच्याकडे शॉकून बघायला लागतात. ती म्हणते, नाही म्हणजे ताईने घर सोडलं ना, आणि दरवेळेस तिनेच का माघार घ्यायची? त्यांना नको का घ्यायला? ताई तू ह्यावेळेस अजिबात जायचं नाही. जोपर्यंत ते लोक येत नाही तोपर्यंत तू घरी जायचं नाही. विद्या म्हणते, इरा तुझे सल्ले ना तुझ्याकडंच ठेव. अक्षरा तू नक्की तुझ्या घरी जा. अक्षरा म्हणते, आई मी स्वतःच्या हाताने करून तिळाचे लाडू घेऊन जाईन. विद्या म्हणते, अक्षू अगं तू कशाला करती, आपण विकत आणूया. इरा तू बाजारात जा, सगळं सामान आणि लाडू पण घेऊन ये. इरा म्हणते, हो मला शॉपिंगला पण जायचं. अक्षरा म्हणते, आई माझ्या हातचे तिळाचे लाडू अधिपतींना खूप आवडतात. मी एक काम करते, बाजारात जाते आणि सगळं सामान घेऊन येते. इरा चल आपण दोघी जाऊया, तुला शॉपिंग पण करायची ना? इरा घाबरून म्हणते, नको. ती म्हणते, का गं? ती सांगते, अगं मला मैत्रिणीसोबत जायचे. अक्षरा म्हणते, ठीक आहे मग मी जाऊन येते हां. ती आता बाहेर पडते. इरा पटकन पर्स घेते आणि म्हणते, आई मी पण जाऊन येते. इकडे दुर्गी म्हणते, ताई संक्रांत करायची ना? भुवनेश्वरी म्हणते, दुर्गे किती वर्ष झाली ह्या घरात राहतीस? घरात काही बी होऊ दे, सण साजरा करायचा म्हणजे करायचा. जा भोगीसाठी शेतातून ताज्या भाज्या घेऊन ये. तेवढ्यात आजी आणि धनाजी येतात. आजी म्हणते, ही कसली आणती, नुसती पोपटपंची. भुवनेश्वरी म्हणते, दुर्गे बघ आईनी सगळ्या भाज्या आणल्यात. आजी निघून जाते. दुर्गी म्हणते, ताई एक विचारू का? आपण त्या मास्तरनीवर शाळेत लक्ष ठेवू शकतो, पण तिच्या घरला? भुवनेश्वरी म्हणते, दुर्गे त्याची सोय केली आम्ही. त्यांची बहीण इराबाई. दुर्गे म्हणते, ताई तुला तर लोटांगणच घालायला पाहिजे, कसलं डोकं चालतंय तुझं? भुवनेश्वरी म्हणते, बघ इराबाईचा फोन. हॅलो इराबाई. इरा म्हणते, मॅडम खूप मोठी बातमी आहे. भुवनेश्वरी म्हणते, काय? ती म्हणते, अहो ताईला दिवस गेलेत. भुवनेश्वरी म्हणते, ही कसली बातमी, ही आमासनी ठाव आहे. इरा म्हणते, तुम्हाला माहिती आहे, पण मग अधिपती जिजूंना नाही माहिती. पण मॅडम माझ्याकडे अजून एक बातमी आहे, पण मला काय मिळणार? भुवनेश्वरी म्हणते, पोतं भरून आम्ही नोटा ठेवल्यात, ते देऊ की तुम्हाला? इरा म्हणते, ऐका मग, ह्या संक्रांतीला ताई तिळाचे लाडू घेऊन तुमच्या घरी येणार आणि जिजूंना देऊन सगळं भांडण मिटवणार. आता तर भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. दुर्गी धनाजीला म्हणत असते, ए इथं या माळा लाव, तिथं लाईटाच्या माळा लाव. तेवढे चारुवास येतो आणि म्हणतो, बंद करा हे, काय चाललंय? दुर्गी म्हणते, अहो संक्रांत आहे, ताईने सांगितलंय. चारुवास म्हणतो, ह्या घराचा मालक मी आहे, बंद करा. दुर्गी म्हणते, तुम्ही ताईला म्हणा ना. आता चारुवास तिच्यावर धावून जातो. दुर्गी जाम घाबरते. तर तो ठीक आहे, तुझ्या ताईशीच बोलतो आता. ओंक्या आणि अधिपती भेटतात. ओंक्या म्हणतो, काय बोलला का वहिनीशी? तो ओंक्या आईसाहेब गेल्या होत्या, पण ते ऐकूनच घ्यायला तयार नाही.
आईसाहेबांना नको नको त्या बोलल्या. तर जाऊ दे रे, त्यांची चिडचिड होत असेल. तू एक काम कर, वहिनीसाठी मस्त साडी घे, त्यांना देऊन सगळं भांडण मिटव. अधिपती हसून म्हणतो, ओंक्या हे तुला चांगलं जमतं. आता दोघं पण जातात आणि दोघांच्या बायकोसाठी छान साडी घेतात. अधिपती म्हणतो, ओंक्या मास्तरीबाईला आवडेल का? ओंक्या म्हणतो, का नाही आवडणार, छान आहे साडी. अधिपती म्हणतो, अरे तुला माहीत नाही, त्यांच्या साड्या लय भारी असतात, त्यांची चॉईस म्हणजे ना एक नंबर. ओंकार म्हणतो, तू प्रेमाने घेतला ना त्यांना नक्की आवडेल. अधिपती म्हणतो, ओंक्या ते हलव्याचे दागिने चल ना ते पण घेऊया. ओंक्या म्हणतो, चल भावा. अक्षरा किचनमध्ये जाते आणि तीळ भाजत असते. विद्या म्हणते, अक्षू अगं मी करते ना. अक्षरा म्हणते, नको आई, अधिपतींसाठी मीच करणार. ती लाडू बांधायला लागते, तिचा तोंडाला हात लावतो आणि अक्षरा एकदम शांत होते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.